साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। दलित वस्ती सुधारणांतर्गत डीपीडीसीच्या यादीत बहुतांश नगरसेवकांची नावे वगळण्यात आली असून ती नावे पुन्हा समाविष्ट करावी या मागणीकरिता शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला। त्यामुळे काही काळ महापौर श्रीकांचना यन्नम यांना पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागली। पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती। सन 2019-20च्या प्रशासकीय अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याकरिता शुक्रवारी ही सभा बोलावण्यात आली होती। सभेला सुरुवात होताच नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणेच्या यादीतून आमचा प्रभाग का वगळण्यात आला याचा खुलासा करावा असा सवाल उपस्थित करत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सभागृह नेते श्रीनिवास कल्ली यांच्या हातातून बजेट बॅग काढून घेण्याचा प्रयत्न केला। अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला। दरम्यान सभागृह नेते श्रीनिवास कल्ली यांच्या हातून बॅग जाता कामा नये याची काळजी घेत भाजपाचे नगरसेवक नारायण बनसोडे, रविबॉस गायकवाड, संजय कोळी, वंदना गायकवाड आदींनी नगरसेविका फुलारे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आपल्या मागणीवर ठाम असल्याचे चित्र दिसून आले। दरम्यान दलित वस्ती सुधारणांतर्गत तयार करण्यात आलेल्या यादीत बदल का करण्यात आला असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडी, MIM, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पदाधिकारी नगरसेवकांनी महापौरांच्या डाईसमोर घोषणाबाजी करत सभागृहात ठिय्या आंदोलन केलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणांतर्गत डीपीडीसीकडे पाठवण्यात आलेली यादी बदलून घ्यावी असा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी घ्यावा, अन्यथा पालिका पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या यादीच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा यावेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिला। सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजना ही शासनाची योजना, ह्याचा 22.5 कोटीचा निधी महानगरपालिकेकडे उपलब्ध झाला होता, परंतु गेल्या 4 वर्षापासून महापालिकेला बजेटच न मिळाल्यामुळं सगळ्या नगरसेवकांचा डोळा या 22.5 कोटीवर असल्यामुळं ह्याच्यावर फार मोठं राजकारण सोलापूर महापालिकेमध्ये होत आहे। जे शेड्यूल कास्टचे जे नगरसेवक आहेत त्या शेड्यूल कास्टच्या नगरसेवकाला या निधीपासून वंचित ठेवण्याचं काम महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि आज बजेटची सभा होती, या सभेमध्ये आमच्या एक शेड्यूल कास्टच्या नगरसेविका आमचे फुलारे ताईने प्रश्न विचारल्यानंतर या सभागृहामध्ये चर्चा झाली। त्याचबरोबर पूनम बनसोडे असू द्या, रोटेताई असू द्या, असे बरेच नगरसेवक, नूतनताई गायकवाड असू द्या, हे जे दलित नगरसेविका आहेत त्या सगळ्या ह्या नगरसेविकेच्या निधीवर डल्ला मारून या ठिकाणी हा निधी दुसरीकडे इतरत्र पळून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे काय लोक आमच्या नगरसेवकांना म्हैसगाड करून त्यांच्या सह्या घेतात त्यांच्या लेटर पॅडवर, आणि ह्यांचा निधी ज्या वेळेला जातो परत त्यावेळेला ह्यांनी दुसरी भूमिका घेतात। म्हणून या सगळ्या गोष्टीचा, या कृतीचा मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आणि या निधी तर या ठिकाणी तर इथल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामधल्या दलित नगरसेवकांना तर निधी नाही मिळाला तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे तक्रार करून, माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून ज्या लोकांनी निधी वळवून नेलेला आहे त्या लोकांवर सक्त कारवाई करण्याचा आदेश आम्ही तशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडून आणू असा इशारा देतो। आणि जो या ठिकाणी निधी वळवून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा आम्ही योग्य ते वकिलाकडून आम्ही या ठिकाणी डिसिजन घेऊन निर्णय। 4 दिवसापूर्वी सर्व गटनेत्यांची आयुक्त आणि मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी
यांच्या पालकमंत्र्यांसोबत बैठक होती. बैठकीत जे सर्व पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना सर्व सांगितले, तर त्यांनी सांगितले की ही यादी नामंजूर करण्यात येत आहे. त्यांनी लगेच कलेक्टरांना आदेश दिले की ही यादी नामंजूर करा. आणि असं त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं आहे की जे SC कॅटेगरीमध्ये निवडून आलेले त्यांना 1-1 कोटी रुपये निधी द्या आणि राहिलेले 10-12 कोटी रुपये सर्व नगरसेवकांच्या जिथे दलित वस्ती आहे तिथं वाटप करण्यात यावं, तरच यादी मी मंजूर करणार आहे आणि पैसे देणार आहे असं सांगितल्यावर आम्ही तिथं निघून आलो. आता इथं येत झालं आहे गोंधळा. आता आमची भूमिका स्पष्ट करा म्हणजे सांगतात. सर्व गटनेत्यासमोर स्पष्ट झालेली भूमिका आहे. जे सत्ताधारी जे पक्ष आहे ते गटनेता होण्याचे सुद्धा लायकीचे नसले. मला असं वाटायला बघते की जे दलित वस्तीचे महिलांचा जो निधी राहायला बघतो की समान निधी प्रत्येक नगरसेवकांना जे दलित वस्ती महिला त्या प्रभागामध्ये निवडून आले आहेत 102 नगरसेवक त्यामधनं जे निवड झाले 13 प्रभागातले आहे आणि त्यामध्ये त्या यादीमधनं पूर्णपणे माझं नाव वगळण्यात आलं होतं. आणि त्यासाठी त्यामध्ये एक 4-5 नगरसेवकांचे नाव वगळण्यामध्ये आलेले होते. आणि खरं तर असं करता येत नाही की डॉक्टर बाबासाहेबांनी जे घटना दिलेली होती की जे महिलांना 50% आरक्षण डॉक्टर बाबासाहेबांमुळे भेटलेलं होतं आणि त्या अधिकाराचा तर यांनी गैरवापर करत असले आणि इतर आमचे नाव वगळत होते चुकीचं असले कारण आम्ही सभागृह चालू दिलं नाही. महापौरला जर खुलासा कर म्हणताना महापौरताई बोर्ड सोडून गेले. एक महिला पण योग्य नसल्यासारखे महापौरताई ज्याला अभ्यासच येत नाही त्या ठिकाणी त्यांना जे त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी यांना पद दिले आहेत ते पदभार काढून घ्यायला पाहिजे आणि गटनेत्याचं सुद्धा पद काढले पाहिजे की त्यांनी स्वतःच्या हितासाठी लोकांचे नुकसान करायला बघतात आणि ते कोणी आमचा अधिकार काढू शकणार नाही. आणि या ठिकाणी आमचे जे सर्व गटनेते आहेत पक्षाचे सर्व महिला म्हणा माझ्या सगळ्या पाठीशी आहेत आणि आम्ही व्यवस्थितपणे आमचा अधिकार आम्ही घेणार आहे. आणि ज्यावेळेस आमचं बोर्डामधलं जे माझा मुद्दा माझ्या व्यवस्थित सगळ्या प्रभागाला समान निधी भेटली तरच आम्ही बोर्ड चालू देणार आहे. याच्याहीपेक्षा खूप मोठ्यापणे आंदोलन करणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विषयावर आज सभागृहामध्ये गंभीरपणाने चर्चा सर्व सदस्यांच्या माध्यमातून होत होतं. परंतु सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री 26 जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त सोलापूर नियोजन भवन या ठिकाणी बैठक त्यांनी आयोजित केलेलं होतं. त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून मी, MIMचे गटनेते म्हणून रियाजभाई, काँग्रेसचे गटनेते चेतन भाऊ आणि वंचितचे गटनेते आनंददादा हे चारही गटनेते आम्ही सन्माननीय पालकमंत्री महोदयांना जी सभागृहाकडं जी मंजूर यादी झालेली होती ती मंजूर यादी पक्षनेत्यांनी त्यांच्या विशिष्ट भागात म्हणजे शहर उत्तरचंच टार्गेट करून आणि पक्षनेत्याच्या प्रभागामध्ये जास्त निधीची तरतूद करून ती यादी त्यांनी प्रशासनाकडे तिथं पाठवलेली होती. त्या यादीस आम्ही चारही विरोधी गटनेत्यांनी हरकत घेऊन वस्तुस्थिती पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आपल्या मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या समक्ष पालकमंत्री साहेबांनी असा आदेश दिला की ज्या ठिकाणी SC कॅटेगरीचे सदस्य निवडून आलेले आहेत त्या सदस्यांना प्रायोरिटीनं प्रथम निधी दिलं गेलं पाहिजे. तदनंतर जे उर्वरित निधी आहे ते उर्वरित निधी ज्या ज्या ठिकाणी दलित वस्तीचा भाग आहे त्या ठिकाणी 50%च्या अबोव लोकसंख्या असलेला भाग ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हा निधी वितरित करण्यात येणार आहे. आणि तशी यादी माननीय प्रशासनाकडे पाठवावी असं माननीय जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना पालकमंत्री साहेबांनी सूचनावाजा आदेश दिलेले आहेत आणि त्याची चर्चा त्या दिवशी झालेली आहे. आता सभागृहामध्ये ही चर्चा होत असताना आता बेरिया साहेबांनी जो मुद्दा मांडला BPMC ॲक्टप्रमाणे म्हणजे सदस्यांच्या 3/4 सदस्याची जर मागणी असेल फेर प्रस्ताव सभागृहाकडे यावं तर निश्चितपणानं बेरिया साहेबांनी मुद्दा मांडलेला तो योग्य आहे. त्या पद्धतीनं तो फेर प्रस्ताव सभागृहात पुन्हा एकदा मागवता येत आणि आमची भूमिका आहे सर्व सदस्यांना न्याय मिळाला पाहिजे. पालकमंत्री साहेबांनी ती भूमिका त्या दिवशी बजावलेली आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा अंतर्गत जे सोलापूर शहरामध्ये जे कामं होणार आहेत परवा दिवशी बोर्ड झाला त्यामध्ये एकमताने मंजुरी दिली आणि आता असं कळालं फुलारीताईकडून की अनेक नगरसेवकांचे दलित वस्ती असून देखील 51%च्या वर दलित वस्ती असून देखील त्यांचे कामं घेण्यात आलेले नाही, ते वगळण्यात आलेले. तर तसं न होता हा निधी जो केंद्र सरकारकडनं येतो, राज्य सरकारकडनं येतो, तो कुठं जातो आणि तो इतरांनी लाटू नये आणि दलित वस्तीखाली जे काम आहे ते व्हायला पाहिजे. कारण नागरिकांची इच्छा आहे आणि ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या दलित वस्तीखाली झाल्या पाहिजेत एवढं मी सांगते. कारण हे जर झालं नाही तर आम्ही सर्व विरोधी पक्ष आंदोलन करू आणि आम्ही महापौर आणि कमिशनरला चांगला जाब विचारणार आहोत की हे का होत नाही. आणि ज्यांचे नाव वगळण्यात आलेले आहेत त्यांचे नाव प्रत्येक नगरसेवकांच्या या ठिकाणच्या
दलित वस्तीचे ते प्रत्येक घेऊन नावं जाहीर करावेत आणि सर्वांना निधी मिळावा ही विनंती मी. आम्ही जी यादी दिली होती ती यादीमध्ये आमच्या प्रभागातली नावे नाहीत आणि दुसरेच नावे त्याच्यामध्ये ॲड झालेत. हा सरासर आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि पहिल्यापासून आमच्यावर अन्याय होत आहे आणि आता देखील हे आमचे नावं वगळून अजून देखील आमच्यावर अन्याय करत आहेत. त्यामुळे ही यादी कॅन्सल करून आम्ही दिलेली जे अगोदरची यादी आहे ते नावं घ्यावे. सभागृहात होत असलेला गोंधळ लक्षात घेऊन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिकेची सर्वसाधारण सभा 1 तासाकरिता तहकूब करत असल्याचा निर्णय देताच सभागृहातील गोंधळ शांत झाला.